सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून आजचा शुभ गुरुवार त्यात साई बाबांचा दिवस सर्व प्रेक्षकांना हॅलो सर्व प्रेक्षकांना मी श्रीकांत पाटील सर्वांना ओम साईराम. पहिला सामना जर का आपण पाहिला मॅच नंबर 9 या स्पर्धेतील 9वा सामना आजच्या दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये दोन संघ खेळण्यासाठी सज्ज झाल्यात. उराडे वॉरियर्स आणि या वेदश्री या दोन संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. वेदश्री या संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. उराडे वॉरियर्स आणि वेदश्री 11 या दोन संघांमध्ये हा सामना दरम्यान पुढचा चेंडू या वळला हलक्या तर कट केलाय शत्रक्षकावर शोधून काढलाय मात्र झेल त्या ठिकाणी धरती मातेला दान केला जातो. सुरुवातीच्याच काळामध्ये दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी झेल टिपण्याची पहिल्या चेंडूवर झेल टिपण्याची संधी आली होती ती मात्र हुकली जाते. दरम्यान निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज या वडला खारदार चेंडूला लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू गोलंदाजी मार्कवर जर का आपण विचार केला तर मिस्टर प्रदीप ऑन स्ट्राईक बारकू आणि त्याच्या सोबतीनं मिलिंद मैदानाच्या आतमध्ये आज पाहायला मिळतो. या वेळेला स्वर चेंडू सकाळच्या सत्रामध्ये पंचांना एक्सरसाइज करण्याची या संधी या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून मिळते. पुन्हा एकदा प्रदीप सज्जा या वेळेला शॉट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा थोडासा खाली राहतो. व्हाईट लाईनवर हा चेंडू हाताळला होता आणि खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एक स्वर चेंडू नक्कीच हाताळला पण त्या व्यतिरिक्त फक्त एक धाव प्रदीपने खर्च केले त्यावर सुद्धा संधी उपलब्ध करून दिली होती मात्र तिथं झेल सुटला आणि या जीवनदान मिळताना आपला पाहायला मिळाला बारकू या बॅटरला. यावेळेला पुन्हा एकदा शॉट ऑफ लेनचा चेंडू यावेळेला चेंडूला कट केला. फ्लाइंग स्लिप मधून शतरक्षक जाईल फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव आणि या धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 या धावसंख्येवर. पहिलं षटक इन ऍक्शन मध्ये दुसऱ्या दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या षटकाखेर जर का आपण पाहिलं तर 3 धावा धावफलकावर आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी खूप छान रीतीने झाली आपल्याला पाहायला मिळत्या. गुरुवारचा दिवस आपलं पाहतो. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर विजय येत असताना पाहायला मिळतो. विजय मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळेल पहिलं षटक प्रदीपनं अप्रतिमरित्या हाताळला. निर्धाव चेंडूने सुरुवात केली एका धावेने शेवट केला मात्र यामध्ये जर पाहिलं तर तब्बल 3 धावा पळून काढल्या गेल्या आणि या 3 धावेनिशी पहिलं षटक मात्र समाप्ती अखेर गेला. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला मिलिंद त्याच्या सोबतीनं बारकू. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. रितेश चेंडूला फील्ड करतोय फेकी करतोय तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव एकेरी दुहेरीनं क्रिकेटचं मैदान रंगत असताना पाहायला मिळत्या. वाडा खडकोणा प्रीमियर लीग 2026 व्या पर्वामध्ये काही रंगतदार सोहळा कालच्या दिवसामध्ये सुद्धा खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदीच 8 मॅचेस आपण कालच्या दिवसामध्ये पाहिले आणि प्रत्येक मॅचमध्ये खूप चांगला रंगताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू संकेत त्याच्या हातामध्ये निघून येतोय.
तिचं पुन्हा एकदा एक धाव. आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं थोडंसं शांत गतीने क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातं. शतरक्षकावर अशा परिस्थितीमध्ये प्रेशर टाकणं खूप गरजेचं असतं. प्रेशर फलंदाजच्या माध्यमातून टाकलं जात नाही. या वळीला बॅटची एज पण विकेट कपर पासून थोडासा चेंडू लांब राहतो आणि या एक धाव घेण्याची पुन्हा एकदा संधी येते. या षटकातील जर पहिलं 3 चेंडूचा खेळ झाला, 3 चेंडूवर 3 सिंगल येताना पाहायला मिळालेत. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचल्या. वेदश्री एलवन हा संघ मैदानाच्या आतमध्ये या फळीला पुन्हा एकदा एक प्रतिम सबमरीन डिलिव्हरी, निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. फलंदाजी करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. बारको आणि मिलिंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरी आता ते संघर्ष करत असले तरी येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके त्यांच्याकडून देखील पाहायला मिळतील. सकाळचं सत्र आहे, थोडंसं थंडावलेलं वातावरण आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आहे आणि त्याच पद्धतीची फलंदाजी यावेळेला फटका सजवण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लाईक रिझनकडे निघून येतो. शतक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जाऊन पोहोचते ते म्हणजे 8 या धावसंख्येवर. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅटचे लायमन कट, विकेट कीपरपर्यंत चेंडू कॅरी करत नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल म्हणजे डॉट बॉल षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्ती खेळत असताना पाहायला मिळतं. हो अर्घीन ओढा झगडस. आशिष वॉरियर्स आणि त्याच्या विरोधामध्ये आशिष वॉरियर्स आणि बिरसा ब्रिगेड रोपी कलमनु झाड रे, रोपी कलमनु झाड रे, कथची माल पुरी पसन आहे जमरे, पुरी पसन आहे जमरे. या वेळेला होईल फरार आणि आजच्या दिवसातला पहिला विकेट मिळेल चौथा. पुरी तुला ठेवायची आहे माझी मर्जी ग, ठेवायची आहे माझी मर्जी. यावेळेला पुन्हा एकदा सफल करून खेळण्याचा प्रयत्न बसला जातोय. कदाचित या वेळेला जरा लॉंगॉन किंवा टार्गेट केलं असतं मोठ्या पद्धतीने येऊ शकतात. पुढचा चेंडू होता यावेळेला बॅटची एज चेंडू आणि बॉलिंग दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. डीजे वादन सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खूप मिस केलं आशिष बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते, समतेच्या भावनातील चंदन भीमा मात्र असेल. या वडला समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड शतरक्षकाला शोधलं आणि शतरक्षकानं मिलिंदला म्हटलं शुकजुक झिओ मेरे लाल जिते रो.
आणि इथं चांगला कॉलिंग बघा हे आशिषनं ज्या पद्धतीनं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये यश देखील मिळवला आणि चांगली 7 मिलियनची देखील लाभल्या. आशिषला माहिती होतं मी डेंजर एंडकडे जातो आणि मी तिथं सुद्धा डोंगरात शोभेला जाई मोगरा फुलेला. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रदीप या वेळेला अप्रतिम डिलिव्हरी आपण विकेट किपरकडून त्या ठिकाणी मस्तक होताना पाहायला मिळत्या. तिथं कदाचित डॉट चेंडू यायला होत एक धाव येत्या. एकेरीने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल 18 18 धावा धावफलकावर. वाडा खडकोणा प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेतील आजचा हा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना वेदश्री फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये उराडे वॉरियर्स या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या चेंडू खाली येतोय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा चेंडू या ठिकाणी complete केलाय. डोंगरात शोभेला जाई मोगरा फुलेला. चल्लीतल्या दोघी तिघी पोरी फिराया निघाल्या. चल्लीतल्या दोघी तिघी पोरी फिराया निघाल्या. मंगलेनी हात केला सालू डोलसे मोड. मंगलेनी हात केला सालू डोलसे. चला फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र इथून 2 धावांची पेनल्टी पंचांच्या माध्यमातून दिली जाते. जो कमिटीचा नियम आहे त्या नियमानुसार या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी या फलंदाजी करणाऱ्या संघासाठी असेल याची नोंद घ्या. जोपर्यंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात नाही तोपर्यंत बाद झालेला खेळाडू हा मैदानाच्या बाहेर निघणार नाही याची नोंद घ्या. त्यावेळेला अगदीच हलक्या हाताने खेळला प्रयत्न चेंडू आणि त्यावेळेला एक धाव एकेरीने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल ते म्हणजे तब्बल 19 धावा. चला 2 धावा पेनल्टीचे त्यामुळे धावसंख्या 17 वर आपल्याला पोचायला पाहायला मिळते. या वेळेला पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला बॅटची एज आणि या फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 न पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 4 षटकांना अखेर धावसंख्या 22 आणि त्यामध्ये 2 धावांची पेनल्टी देखील आहे म्हणजे तब्बल 20 धावा धावफलकावर आपण पाहतो. वाडा खडकुना प्रीमियर लीग 2026 तो विकेपीएल 2026 सीझन 6 इन ॲक्शन मध्ये आपण पाहतो. अगदीच 2020 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. यंदाचं हे 6वं वर्ष या स्पर्धेचं आपण पाहतो आणि 6व्या वर्षामध्ये काही अप्रतिम स्पर्धा दर्जेदार स्पर्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत्या.
या वेळेला आशिषच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लांबवरचा हा चेंडू पंचांच्या माध्यमातून स्वर चेंडू घोषित केला जातोय. वाईटच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळेल. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे तब्बल 21 धावा. या वेळेला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि या चांगल्या क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 1-2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर्समध्ये खूप चांगला कॉलिंग आशिष आणि त्याच्या सोबतीनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर संतोष. गोलंदाज गणेश, त्याच्या विरोधामध्ये आशिष ऑन स्ट्राईक. या वेळेला लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला या ठिकाणी षटकार या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला षटकार येत असताना पाहायला मिळतो. या षटकाराला सेलिब्रेट करूया डीजे उमेश सोबत. डीजे हॅलो, चला पुन्हा एकदा आपण इन ॲक्शन मध्ये जाऊया. हॅलो 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 हॅलो. यावेळेला लेग दिशेने खेळला हा फटका अगदीच 30 आज सर्कलकडे येताना पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट होईल. प्रदीप चेंडूला फील्ड करेल. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. तर याच दरम्यान अप्रतिम डिलिव्हरी, या स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि आशिष या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडत होते संदेशानं. मात्र थोडेसे संदेश लवकर तिथून निघाले आणि आशिष मात्र इथून बाद होऊन तंबूच्या आसराला येईल. आशिषला माहिती होतं की कदाचित मी इथून मोठे फटके खेळू शकतो. आशिषच्या बॅटमधून एक षटकार देखील आला होता, मात्र त्याला रनआउटच्या तंबूच्या आसराला यावं लागतं. नवीन फलंदाज किशन मैदानाच्या आतमध्ये जाईल. वडा खडकोणा प्रीमियर लीग 2026 अगदीच निसर्गाच्या सानिध्यात बसलेला हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि काय अप्रतिम दर्जेदार स्पर्धा आज या गावामध्ये रंगत असताना पाहायला मिळते. 3 दिवसांची ही स्पर्धा, 3 दिवस हा क्रिकेटचा रंग या गावाला चढला आपल्याला पाहायला मिळेल. एक गाव 8 संघ 8 रंगांमध्ये रंगलेलं हे आज गाव आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर किशन, त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करताना गोलंदाज गणेश. स्वर चेंडू येताना पाहायला मिळतो, वाईट चेंडू येताना पाहायला मिळतोय. थोडासा आउटसाइड द ऑफ या चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न. धावसंख्या जर इथून विचार केला तर जाऊन पोहोचते तब्बल 31 धावा. 31 रन ऑन द बोर्ड. या वेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, पण जास्तीचा लांबचा बाहेरचा चेंडू आपला पाहायला मिळतो. पंचांना या ठिकाणी भरपूर वेळा एक्सरसाइज करण्याची संधी मिळते. चांगली अगदीच फिटनेस त्यांची वाढवण्याचं काम गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जातं. आणखी एक स्वर चेंडू, आणखी एक वाईट चेंडू आणि या एका अतिरिक्त धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 धावा, 32 रन्स. या वेळेला पुन्हा एकदा स्वर चेंडू, आणखी एक वाईट चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गणेश यांची लाईन थोडीशी भरकटलेली पाहायला मिळते. पहिल्या चेंडू स्वर आला, त्यानंतर 2 धावा 6-1, त्यानंतर विकेट, रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर 3 वाईट चेंडू लगातार आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा स्वर चेंडू, सलगचे 4 वाईट चेंडू आणि इथून जर पाहिली तर वाईटची डबल हॅट्रिक इथं म्हणता येईल. कदाचित मैदानाच्या आतमध्ये गेलेला बॅटर किशन यांना थोडेसे घाबरलेले हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, कारण किशन यांच्या बॅटमधून मोठे फटके निघू शकतात आणि त्याच भीतीनं कदाचित गणेश थोडेसे वाईट लाईनवर गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न करतात, त्यामध्ये अपयशी ठरत. यावेळेला चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि योग्य रीतीनं ऑस्ट्रेलियन कॉफी बुक स्टाईलमध्ये टिपला जातोय खेळ आणि संपतोय बॅटर किशनचा खेळ.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रल्हाद मेरे. याच गावातील एक गोड आवाज प्रल्हाद मेरे आणि तेवढंच फटका यावेळेला फसला जातो आहे. त्याच क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा शोधून काढलं जातं. बॅक टू बॅक दोन हादरे या ठिकाणी देत असताना गोलंदाज आपला पाहायला मिळतोय गणेशने दिलेला हा दुसरा हादरा. आणि इथं मात्र पहिली इनिंग समाप्ती अखेर जाते. दुसऱ्या दिवसातील पहिल्या इनिंग जर आपण पाहिली तर ती मात्र संपताना आपला पाहायला मिळते तब्बल 34 या धावसंख्येवर. 36 धावा या इनिंगमध्ये जमा केल्या होत्या, मात्र 2 धावांची पेनल्टी त्या कारणानं 34 धावा आणि या 35 धावांचं आव्हान असणारा 30 चेंडू आणि 35 धावांचं हे आव्हान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅचमध्ये. चला लगेच आपण टॉससाठी यायचा. एका साईडला असेल आशिष वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये बिरसा ब्रिगेड. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आपण कृपया टॉस बॉक्समध्ये यायचं. बिरसा ब्रिगेड आणि त्यांच्या विरोधामध्ये आशिष वॉरियर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आमच्यासोबत टॉस बॉक्समध्ये जॉईन होतील. तर चालू असला सामना विदेशी फायटर्स आणि उराडे वॉरियर्स या दोन संघांमध्ये. तर जो टॉस झाला आशिष वॉरियर्स आणि बिरसा ब्रिगेड याच्यामध्ये नाणेफेकीचा कौल आलाय तो म्हणजे आशिष वॉरियर्सच्या बाजूनं. आणि आशिष वॉरियर्स इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर 35 धावांचं आव्हान. आपण 36 धावा केल्या होत्या, 2 धावांची पेनल्टी त्या कारणानं 34 धावा धावफलकावर आणि 35 धावांचं आव्हान. सामना आपण पाहतो एका बाजूला वेदश्री फायटर्स आणि उराडे वॉरियर्स. प्रदीप आणि पवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक मिस्टर प्रदीप, त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्राईक एंडला पवन. जर्सी नंबर 01 आणि जर्सी नंबर 22. तर गुंदाची मार्कवर आपला पाहायला मिळेल आशिष. गुंदाची मार्कवर आशिष टू प्रदीप. आणि पहिला चेंडू थोडासा खाली राहिलेला चेंडू अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. हीच स्पर्धा आज दुसऱ्या दिवसामध्ये. हॅलो तर ही स्पर्धा आज आपण दुसऱ्या दिवसामध्ये 6 सीडर स्पोर्ट्सच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हवर थेट प्रक्षेपित होताना पाहायला मिळतो. यावेळेला कॉलिंगमध्ये थोडीशी गडबड होती, कलेक्शनमध्ये देखील गडबड राहिली आणि दोन्ही बॅटर आपल्या क्रीजमध्ये सेफ असताना पाहायला मिळत आहेत. प्रदीप आणि पवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आशिषानं आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, दोन्ही डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली सुरुवात, अगदीच लो स्कोरिंग मॅच आणि त्याला इंटरेस्टिंग बनवण्याचं काम आशिषच्या माध्यमातून केलं जातं. यावेळेला चेंडू इंटू द एअर. क्षेत्ररक्षणामध्ये फॉम्बलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या पहिली धाव या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. सिक्स सीटर स्पोर्ट्स अप्रतिम दर्जेदार टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. विचार केला तर गौरव सर आणि त्याच्या सोबतीनं तुषार कुर्ले ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक अप्रतिम दर्जेदार प्रेक्षेपण. तर जाऊया पुन्हा एकदा पुढच्या चेंडूकडे. या वेळेला
फक्त बॉलवर चेंडूला खेळून काढला, लॉंग ऑनमध्ये चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत आणखी एक धाव. आणि जर पहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅच आपला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आणि या मॅच इथून पुन्हा एकदा बनवला जाऊ शकतो. तो म्हणजे वेदश्रीसाठी आणि या वेळेला अगदीच खराब चेंडू आणि त्यावर मिळालेली एक अतिरिक्त धाव 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवर कमवून केल्या जातील. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. सुरुवात नक्कीच चांगली झाली होती, मात्र हा स्वर चेंडू ज्या अतिरिक्त धावा देऊन जातो तो संघासाठी थोडीशी डोकेदुखी ठरू शकतो. आशिष पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. समोर जर बॅटर पहिला तर मिस्टर पवन या वेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. आशिषचा हा गतिशीर चेंडू आपला पाहायला मिळाला. थोडासा खाली राहिलेला चेंडू आणि त्यावर अगदीच कुठलीही धाव घेण्याची संधी या ठिकाणी मिळत नाही आहे. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आशिष आपल्या गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल. पहिले षटक इन ॲक्शनमध्ये आणि या 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णस्वाद गेला. आशिष टू पवन अशी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला पुन्हा एकदा एक अप्रतिम चेंडू आपला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉलनं सुरुवात आणि डॉट बॉलनं शेवट मात्र या षटकाचा पाहायला मिळाला. या षटकामध्ये 4 धावा नक्कीच आल्या आणि या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची घाण, ही क्रिकेटपटूंची घाण. इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. take it easy. क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग मिलिंद फलंदाजीमध्ये नक्कीच चांगलं कार्य केलं होतं, मात्र त्यानंतर गोलंदाजीकडे सुद्धा त्याच्यावर दुरा सोपवण्यात आली. प्रदीप मिलिंद वर्सेस प्रदीप या वडला लेगसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. आडव्या बॅटचं क्रिकेट अर्थात ज्याला टेनिस क्रिकेटमध्ये म्हणा किंवा लेदर क्रिकेटमध्ये म्हणा बॅड क्रिकेट असं म्हटलं जातं आणि त्याचं आडव्या बॅटचं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. त्यामध्ये यश येत नाही. या निर्धाव चेंडू इतर पाहायला मिळतो डॉट बॉलनं. या दुसऱ्या षटकाची सुद्धा झाली आहे सुरुवात. वेळेला पुन्हा एकदा विकेट किपर कडून मिस्टेक होताना पाहायला मिळतं, पण नुकसान होत नाही. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या ती म्हणजे टीम विदेश्री फायटर्स या संघाकडून प्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पहिली 2 षटकं, दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला आणि त्यावर मिलिंदने कुठली धाव खर्च केले नाही. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळतो मिस्टर प्रदीप. यावेळेला फुल टॉच चेंडू लॉंग ऑन रिझन कडे निघून येतो आणि खराब क्षेत्ररक्षण आपलं पाहायला मिळतंय. थोडस त्या ठिकाणी फंबलिंग होताना पाहायला मिळाला आणि 1-2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी नक्कीच त्या ठिकाणी मिळते प्रदीपच्या. या वेळेला प्रतिम चेंडू शरीरापासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामध्ये यशस्वी राहिलेत. आणखी एक निर्धाव चेंडू, आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. एक षटक आणि या 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. धावसंख्या 6. चांगल्या पद्धतीने दोन्ही बॅटरला बांधून ठेवण्याचं काम या 2 षटकांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालं. येणारे 2 चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहेत. यावेळेला पुन्हा एकदा लेगसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि खूपच खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. जिथं डॉट बॉल यायला हवा होता तिथं आणखी एक धाव.
वाडा खडकोना प्रीमियर लीग 2026 सव्या पर्वामध्ये दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये वेदश्री फायटर्स आणि उराडे वॉरियर्स दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये पहिला सामना खेळत असताना जे प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत नुकतेच जोडले गेले त्यांना मात्र सांगू इच्छितो की ही दुसरी इनिंग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. बॅटची एज आणि टेकन खेळतोय छान युवराज डुकले ऑलराऊंडर खेळाडू आपला लय गुणवान प्रज्वल दलवी धोंडा वडवलीचा चिंबीचे पाड्याचा करण कदम पैजान मेमन कुडूस गावाचा गोलंदाजाचे करतोय हा क्रिकेटपटूंची घाण ही क्रिकेटपटूंची घाण इथे क्रिकेट जीव की प्राण 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 या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान बॉलर नेम प्लीज. गोलंदाज सूरज. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी पहिलं षटक 4 धावांचं राहिलं, दुसरं षटक 3 धावांचं राहिलं. यावेळेला फुलरलेनचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण योग्य वेळेवर प्रदीपनं त्या ठिकाणी थांबवलं गेला. विदाउट चेंडून या तिसऱ्या षटकाची सुद्धा सुरुवात होताना पाहायला मिळत्या. षटक क्रमांक 30 इन ॲक्शन मध्ये लो स्कोरिंग मॅच असली तरी गोलंदाजी करणाऱ्या संघानं इथून फाईट करण्याचा निर्णय घेतला आणि खूप चांगली मैदानाच्या आतमध्ये फाईट देत असताना चांगल्या टप्प्यावर, चांगल्या लाईनवर, चांगल्या लेंथवर गोलंदाजी केली जाते. यावेळेला फुल टॉस चेंडू, लो फुल टॉस चेंडू, खराब जजमेंट या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत नाही. हा झेल इथून टिपणं खूप गरजेचं होतं, कारण जर विकेट आली असती तर प्रेशर या ठिकाणी नक्कीच उराडे वॉरियर्सच्या संघावर अजून जास्त क्रिएट झालं असतं. मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर प्रदीप अजूनही तटस्थ आपला पाहायला मिळतो. प्रदीप यांना हे जीवनदान येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या वेळेमध्ये करताना काल ठरू शकतं. चेंडू स्क्वॉलिक रिझन कडे ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतं. योग्य रीतीने या वेळेला झेल कम्प्लीट केला आणि प्रदीपला मिळालेल्या जीवनदानाचा तो फायदा उचलू शकला नाही. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट. बॅटर नेम विजय. त्याच्या आतमध्ये नवीन फलंदाज विजय त्यांना पाहायला मिळतो. यावेळेला बॅटची एज पण विकेट किपरच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एक धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेनं धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल, ते म्हणजे तब्बल 10 धावा 1-0-10 1-0-10 रन. 10 धावा धावफलकावर लागला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 इन ॲक्शन मध्ये तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. यावेळेला समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिझन कडे त्या ठिकाणी चेंडू खेळला पाहते. किशान त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतील. तर मात्र इथून जर पाहिलं तर उराडे वॉरियर्स संघ थोडंसं स्ट्रगलमध्ये येताना पाहायला मिळतं. वैदेश्री फायटर्स संघ इथून खुश असेल. सिंगल डबलनं जर धावा जात आहेत तर मात्र इतकेसा त्यांना त्रास होणार नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे आता मात्र मोठे फटके खेळणं थोडंसं गरजेचं झालं आहे. विदाउट चेंडू त्यांना पाहायला मिळतो. अप्रतिम डिलिव्हरी, सम्मारण डिलिव्हरी या षटकानं सूरज याचं हे षटक समाप्ती अखेर जात्या. थँक्यू. 12 चेंडू आणि 24 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 12 चेंडू आणि 24 धावा. 12 चेंडू 24 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बांधल्या. बघा या 3 षटकांमध्ये जिथं गोलंदाजांनी अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलं. पहिलं षटक जर पहिलं 4 धावांचं राहिलं ते षटक हाताळलं आशिषनं,
दुसऱ्या षटकाचा जर विचार केला मिलिंदचा ते 3 धावांचं राहिलं, 1 विकेट देखील त्या षटकामध्ये आला. चौथ्या षटकाचा विचार केला तिसऱ्या षटकाचा विचार केला तर ते सूरजने हाताळला. 3 धावा त्या षटकामध्ये 4 धावा त्या षटकामध्ये आल्या आणि त्या ओव्हरमध्ये देखील 1 विकेट आपल्याला येताना पाहायला मिळाला. त्यामुळे 2 बाद 10 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती टीम उराडे वॉरियर्स या संघाची. 2 बाद 11 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 बाद 11 अशी परिस्थिती उराडे संघाची आपल्याला पाहायला मिळते. अजूनही सर पहिलं तर 24 धावांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12-12-24चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आशिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. दुसरं षटक तो वैयक्तिक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या समोर जर विचार केला तर फलंदाज अजय या वेळेला अप्रतिम डिलिव्हरी, सम्मारण डिलिव्हरी, निर्धाव चेंडू डॉट बॉलनं चौथ्या षटकाची सुरुवात होते. जर आपण विचार केला पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं या 4 षटकांची सुरुवात जर पहिली ना तर डॉटनं झाली पाहायला मिळतं. बघा लो स्कोरिंग मॅच कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळावा हे मात्र नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. वेदश्री फायटर्स संघाच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. चांगल्या टप्प्यावर, चांगल्या लाईनवर, चांगल्या लेंथवर गोलंदाजी हाताळली जाते. शतरक्षकांना अनुसरून यावेळेला गोलंदाजी केली जाते. माना आशिष पुन्हा एकदा सज्ज आहे यावेळेला गोलंदाज आणि पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू निघून येतोय प्रल्हाद यांच्या भेटीला आणि प्रल्हाद कुठलीही चुकी करणार नाहीये. पोरी माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट पोरा माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट पोरा माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. थँक्यू. आयुष्यात कित्येक खेळाचे क्षण येतील आणि जातील, पण एका खेळाची आठवण कधीही जाणार नाहीये. तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या वेळेला पुन्हा एकदा मॅचची एज लागली होती आणि लॉंग स्टॉप रिझनकडे त्यांना क्षेत्ररक्षण फ्लॅग सेफमधून त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू डॉट बॉल आणि नक्कीच मागच्या चेंडूवर विकेट येताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज रितेश इन ॲक्शनमध्ये. रितेश आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑस्ट्राईक जर आपण पाहिलं तर मिस्टर विजय आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मला वाटते अक्षय त्या ठिकाणी आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांना दाखवलं. आणखी एकदा येताना पाहायला मिळेल. या एकेरीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तब्बल 12 या धावसंख्येवर. धावा 12 रन ऑन द बोर्ड. अजूनही 23 धावांची गरज आहे. इथून संघर्ष करावा लागणार आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला खोदून काढण्याचा प्रयत्न मागच्या बॉलर चेंडूला खेळला. इथून खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली टीम वेदश्री फायटर्स या संघाच्या माध्यमातून. या वेळेला दांडी 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 गोल फर्निचर डिस्ट्रॉय. इथं काय अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कू येताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि मला वाटतं 23 धावांची अजूनही गरज आहे. मॅच कशा पद्धतीने गोलंदाजांनी अगदीच बांधून ठेवला ह्या मॅचला आणि इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. 1-2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरमध्ये खराब कॉलिंग आणि हा
अगदीच या ठिकाणी मेल बसलेला नाहीये. रनआउटवर पण विकेट येईल तिथे. ती पोरगी ट्रेंडी पाहिजे एलवी प्राडा फेंडी फक्त संजू संजू करते बोलते 18 वाटते 21 भाई तुझा मस्करा तू तिथे जाणू अप्सरा तीन तू होणारी सुपर मॉडेल 4-5 करोडचा बिल तुझा ए ती करत नाही फ्लेक्स ना कॉल ना टेक्स्ट तू स्वतःच्या स्वतःला समजते बेस्ट कधी कधी काय नाही कधी सेरेना तुला स्वतःहून करता टेक्स्ट आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिनेश. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. तिचा गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी हाताळली. अव्वलेला फुल टॉच चेंडू त्याला रिझर्व मध्ये चेंडूला फील्ड केला जात आहे. तोपर्यंत 1 धाव आणि आता मात्र 4 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. 4 चेंडू आणि गरज जाते म्हणजे 21 धावांची. 4 चेंडू 21 धावा. 4 मोठ्या फटक्यांची गरज इथून आणि ते मोठे फटके बॅटर संख्येच्या बॅटमधून येतील का हा प्रश्न आहे. शरीराचा जाऊन वेध घेणारा हा चेंडू आपला पाहायला मिळाला. एक लो स्कोरिंग मॅच आणि त्यामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदीच इथून जर पाहिलं तर IPL 2021चा तो सामना आठवतो. भारत आणि मुंबई इंडियन्स आणि सनरायझर हैदराबादमध्ये 119 धावा काढण्याचं टार्गेट या ठिकाणी दिलं गेलं होतं मुंबई इंडियन्सला आणि त्या देखील काढून दिला नव्हत्या सनरायझर हैदराबाद संघानं. आणि त्याच पद्धतीनं आज देखील जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये अगदीच 35 धावांचं एक छोटं टार्गेट आपण म्हणता येईल जे ठेवण्यात आलं होतं उराडी वॉरियर्स समोर. मात्र उराडी वॉरियर्स संघ या ठिकाणी त्या धावांपर्यंत पोहोचण्यामध्ये खूप स्ट्रगल पाहायला मिळालं आणि आता या मॅचच्या लगभग औपचारिकतेकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. संकेत रनआउटच्या रूपानं बाजूला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचा. तर यानंतर आशिष वॉरियर्स आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी सज्ज राहायच्या. आशिष वॉरियर्स ज्यांना नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा आपण लगेच मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी सज्ज राहायचं आहे. आणि या ठिकाणी चेंडू लॉंग स्टॉप रिझनकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. षटक संपला. चला सर्व संघांनी याची एक नोंद घ्यायची संघाने की आपण जे संघ या ठिकाणी निवडणार आहोत ते शेवटी मात्र रनरेटकडे खूप महत्त्वाचा राहणार आहे. रनरेट खूप काही क्रिकेटमध्ये करून जातो. जशा लीग मॅचेस जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा रनरेट खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच रनरेटवर आपण इथं टीम क्वालिफाय करणार आहोत. जर 2 संघांमध्ये जर विजय सेम राहिले जर पॉईंट सेम राहिले तर मात्र आपण रनरेटकडे लक्ष देणार आहोत. ह्याची नोंद घ्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण मॅच सोडू नका. जितक्या रन्स येतील तितका आपला रनरेटमध्ये फायदा होऊ शकतो. आणि